कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, मी दादासाहेबांना तेच सांगत होते की आपल्या आदित्यच्या शेजारी या पारूला नका बसवू पूजेला, पण दादासाहेबांनी माझं ऐकलंच नाही। तेच म्हणाले, पारू बस तू आदित्यच्या शेजारी। माझं ना कोणीच ऐकत नाही या घरात। काय काकू काही काय बोलताय तुम्ही? अरे आदित्य, सगळं तर तुझ्या समोर घडलं ना, बघितलं ना तू काय काय झालं। असं का करतोय सर? वहिनी मी सांगते। थांबा जरा। पहिल्या अगं काल पारूची पण पत्रिका दाखवायची होती ना गुरुजींना। दोघांच्याही पत्रिकेत तोच दोष आहे आणि तशीच पूजा करावी लागेल। काही हरकत नाही, आपण उद्या पारूची सुद्धा नवग्रहाची पूजा उरकून घेऊया। पारू, तुला तरी कळायला हवं ना, आम्ही मालक नोकर हा भेद करत नाही, मान्य। पण एक शिस्त असते, काही नियम असतात आणि ते नियम चांगल्यासाठी असतात। गोष्टी नियंत्रणात राहाव्यात म्हणून तुला आपली मर्यादा पाळता आलीच पाहिजे। श्रीकांत सरांनी कितीही आग्रह केला तरी तू शिस्त का मोडलीस? या अहिल्या देवीने एक व्यवस्था निर्माण केली आहे आणि ती मोडायचं धाडस तू केलंच कसं? मारुती, तू तरी थांबवायचंस का? तुझी मुलगी जे करते ते तुलाही योग्यच वाटलं? चांगुलपणाचा गैरफायदा घेणं म्हणतात ह्याला। मॅडम, असं काही नव्हतं, चूक झाली। आई, पण पारूची काहीच चूक नाही यात। ती नाहीच म्हणत होती बसायला, उलट आई आम्हीच सांगितलं तिला इथे बसायला। हे तुमचे संस्कार झाले। पारूने तिच्या संस्कारांना जागलंच पाहिजे। थांबवाई पूजा। पारू, उठ पाटावरून। हा मुली, बैस बैस खाली। अहिल्या देवी, या दोघांच्या पूजेचा संकल्प एकत्रच केलेला आहे, त्यामुळे ही पूजा दोघांनी एकत्रच करायची आणि या दोघांपैकी कुणीही पूजा अर्धवट केली तर त्याचा दोष दोघांनाही लागेल, तुम्हाला सुद्धा लागेल। आणि मग आदित्यासाठी केलेल्या पूजेचा काहीही उपयोग होणार नाही, हा अट्टाहास व्यर्थ होईल। अगोदरच आदित्यचे ग्रह अनिष्ट आहेत, त्यांची कक्षा वाढेल आणि मग नको ते घडेल। कसं सांगू तुम्हाला अहिल्या देवी, एकदा सुरू केलेली पूजा ही कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावीच लागते, अन्यथा अनर्थ घडतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।